हॅलो गाईज, तर आज तुम्ही बघू शकताय की आम्ही दिवाळीच्या खरेदीला गेलतो आणि शेवटी पावसामुळे काय गंमत झाली ते तुम्हाला पुढे बघा भेटेल. फर्स्ट ऑफ ऑल मी रेडी होऊन ट्रेनने पुण्याला गेले. माझी फ्रेंड आली होती मला घेण्यासाठी. सो मी तिथं गेले आणि गाडी वगैरे बसलो आणि मार्केटमध्ये गेलो. तर पुण्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, गाडी पार्क करायला जागा मिळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आणि रेअरली जागा मिळते. कशीबशी आम्ही शोधत शोधत गेलो गाडी, म्हणजे गाडीसाठी जागा, आणि त्यांना एका ठिकाणी जागा भेटली. सो आम्ही गाडी पार्क केली तिथे. तर उन्हामुळे आमचा होलिया तुम्ही बघू शकता कसा आम्ही रेडी होऊन आलो होतो. देन हे आम्ही दोघीजण, माझी फ्रेंड आहे मनीषादी, आणि आम्ही निघालो शॉपिंगसाठी. तिथे मला एक शॉप दाखवलं होतं, तिथे बँगल भेटतात मस्तपैकी. आणि देन आम्ही साडीच्या शॉपमध्ये गेलो. तर ती एक साडी आम्हाला एवढं दोघांना आवडली की हिशोबाच्या बाहेर, आणि बाकीच्या लेडीजना सुद्धा तीच साडी आवडत होती जी आम्हाला आवडलेली. त्याच्यामुळे मला आवडली म्हणून डन केली आणि मी घालून बघत होते, म्हणजे थोडंसं की कशी वाटते वगैरे. तर शेजारची मुलगी बघा कशी बघते माझ्याकडे की मस्त साडी, तिच्या फ्रेंडला सांगते की छान साडी मस्त नाही का दिसते वगैरे, असं तसं सांगत होते. देन बाहेर आल्यावरती मस्त बाकीची शॉपिंग केली आम्ही छोटी मोठी, आणि देन खूप भूक लागली होती आम्हाला. सो ताईंना एक हॉटेल माहिती होतं, तिथं आम्ही नेहमी जातो, पण ते मला काय भेटत नाही कधी मी एकटी गेल्यावरती. सो आम्ही तिथं गेलो तर बघा कशी गर्दी आहे, फुल ऑन. भूक लागली हॉटेलमध्ये आलं, वेटिंग बघा. फायनली आम्हाला टेबल भेटला म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. तर जिथं आम्ही नेहमी जातो ना, ज्या टेबलावर बसतो तोच आम्हाला भेटला. आणि दॅन आम्ही ऑर्डर वगैरे केली, छोटे मोठे आम्ही शूट्स करत होतो. आणि दॅन आमची ऑर्डर आली. आमच्या दोघींसाठीच आम्ही एवढ्या गोष्टी मागवल्या होत्या, तेच खाऊन आम्ही फुल टम्म झालो होतो. दॅन आम्ही पावभाजी, वडा सांबार आणि दहीवडा असे मागवलं होतं विथ लेमन सोडा. खाल्लं वगैरे आणि मग घरी जायला निघालो. तर पावसाचं वातावरण ऑलमोस्ट झालेलंच होतं. सो आम्ही घाईघाईमध्ये निघालो आणि गाडी घेण्यासाठी बाहेर गेलो. आणि गाडी वगैरे घेतली, गाडीवर बसलो आणि 5 मिनिटात एवढा घाण पाऊस आला की सांगूच शकत नाही. आणि त्यानंतर ताईंनी मला पाऊस तुम्ही बघू शकता म्हणजे किती घाण पाऊस पडत होता. ह्या पावसामध्ये आम्ही पॉन्चो वगैरे घेतला, कारण आमच्या काहीच अवेलेबल नव्हतं. सो पॉन्चो घातला आम्ही दोघींनी, आणि मग त्यांनी मला स्टेशनला सोडलं. तर असं होता आजचा दिवस. ओके, बाय.